आपल्या चॅनलच्या कमेंटमध्ये पुण्याच्या एका कायद्याच्या विद्यार्थ्याची कमेंट होती की अमुक अमुक विषयांची मला जर माहिती हवी असेल तर मी कोणती पुस्तकं वाचू. हा प्रश्न मला अनेक वेळा अनेक ठिकाणी आणि अनेक प्रकारच्या लोकांनी विचारलेला आहे. मग त्यात विद्यार्थी आले, सर्वसामान्य नागरिक आले, वकील आले. म्हणून मी विचार केला की कोणी कोणतं पुस्तक वाचावं याची एक ढोबळ मानाने माहिती देण्याकरता आपण एक स्वतंत्र व्हिडिओज बनवूया. अर्थात यातली माहिती ही फक्त कायदेशीर पुस्तकांपुरती मर्यादित आहे. अवांतर वाचन कोणी काय करावं हा एक तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि अवांतर कोणाला काहीतरी वाचायला मी अधिकारवाणीने सांगावं एवढी मुळात माझी काही पात्रता नाही. तर सुरुवात आपण अगदी विद्यार्थी दशेपासून करूया. आणि सुरुवात करताना मला माझंच एक उदाहरण द्यायला आवडेल. जेव्हा मी वकिलीला ऍडमिशन घेतली आणि सुरुवातीला मला तो अभ्यास एकंदर आवडायला लागला. आणि मग माझं थोडंसं लक्ष भरकटलं. म्हणजे भरकटलं ते कशा अर्थाने, तर सिलेबस जो होता त्याच्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा अधिक रंजक माहिती जी होती ती मी वाचायला लागलो, त्याचा मी अभ्यास करायला लागलो. आणि परिणामी झालं काय, तर वकिलीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षामध्ये मी काही विषयांमध्ये नापास झालो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की परीक्षा पार करण्याचं एक तंत्र असतं आणि ते तंत्र तुम्ही त्याच तंत्राने गेलात तर ते पार व्हाल. तुम्हाला किती ज्ञान आहे याचा आणि तुम्ही उत्तीर्ण होण्याचा काहीही संबंध नाही. कारण दुर्दैवाने आपली ही जी एकंदर सगळी शिक्षण व्यवस्था आहे ती अगदी सुमार दर्जाची आहे. आणि ते ठराविक साचेबद्ध पद्धतीनेच तुम्हाला ती प्रक्रिया किंवा तो टप्पा पार करायला लागतो. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्हाला जर वकील व्हायचं असेल तर पहिले तुम्हाला त्याची डिग्री मिळाली पाहिजे, सनद मिळाली पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान किती आहे, तुम्ही किती मिळवता, किती तुम्हाला कळतं, या सगळ्याचा तो डिग्री मिळाल्यानंतरच उपयोग होणार आहे, त्याच्या आधी काही उपयोग होणार नाही. म्हणून सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांना माझं माझ्या अनुभवातनं असं सांगणं आहे की विद्यार्थी दशेमध्ये पहिल्यांदा तुमचा जो सिलेबस आहे, जो पाठ्यक्रम आहे, तो आधी पक्का करा. परीक्षेची पद्धत कशी आहे, तुमच्या पेपरची रचना कशी आहे, कशाला किती मार्क आहेत, पास होण्याकरता कुठले मुद्दे महत्वाचे आहेत, या सगळ्यावर लक्ष केंद्रित करा. कायदा तुम्हाला कळणं किंवा तुम्ही चांगलं वकील होणं याची सुरुवात तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकता, त्याला काही फार वेळ लागणार नाही. पण जर तुम्ही वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होण्याआधीच चांगला वकील होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला गेलात आणि त्यामुळे तुमचं जर या पाठ्यक्रमाकडे दुर्लक्ष झालं तर तुम्ही वकिलीच्या परीक्षेतच उत्तीर्ण होऊ शकणार नाही. आणि ती परीक्षात जर उत्तीर्ण होणार नसाल तर तुम्हाला असलेल्या ज्ञानाचा तसा काही उपयोग होणार नाही. म्हणून मी गमतीने म्हणतो की जे वकिलीला ज्यांनी आता ऍडमिशन घेतलेली आहे त्यांनी उगीच विद्यार्थी वगैरे व्हायच्या भानगडीत पडू नका. त्यांनी स्पष्ट स्वार्थीपणे परीक्षार्थी बना. परीक्षा कशी घेतली जाते आणि ती कशी पास करायची याचं जे काही तुमच्या तुमच्या युनिव्हर्सिटीचं तंत्र असेल ते आत्मसात करा आणि पहिल्यांदा त्या परीक्षा पास व्हा. मग काही ठिकाणी बेअर ऍक्ट वाचून पास होता येत असेल, काही ठिकाणी झापवालाच्या नोट्स वाचून पास होता येत असेल, किंवा काही वेळेला अजून काही ठिकाणी नोट असतील तसे उत्तरं लिहून पास होता येत असेल, तर तिथे फार तर्कवितर्क न लढवता किंवा कोणत्याही तार्किक भानगडीत न पडता पास व्हायला जे करणं गरजेचं आहे ते करा आणि मोकळे व्हा. कारण एकदा तुम्ही त्या मांडवाखालनं पार पडलात की पुढचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्यात मग तुम्ही किती ज्ञान मिळवायचं, किती नाही मिळवायचं हे सगळं तुम्ही करू शकता. पण त्याच्याकरता आधी उत्तीर्ण झालं पाहिजे, तरच हा पुढचा सगळा शहाणपणा कामाला येईल. म्हणून विद्यार्थ्यांना माझं सांगणं असतं की तुमचे जे शिक्षक असतील, युनिव्हर्सिटीतले जे लोक असतील, त्यांच्याशी ते 3 किंवा 5 वर्षाचा तुमचा जो कोर्स आहे त्या 3 आणि 5 वर्षामध्ये फक्त उत्तीर्ण होण्यावर लक्ष केंद्रित करा. हा, ते करून सुद्धा जर तुम्हाला वेळ उरत असेल तर मग तुम्ही कायद्याचं किंवा इतर अवांतर वाचन करू शकता. पण माझ्यासारखी चूक कृपया करू नका. अवांतरच्या किंवा जास्त ज्ञानाच्या मागे लागलो आणि सिलेबसकडे दुर्लक्ष झालं असं कृपया होऊन देऊ नका. हे झालं विद्यार्थ्यांचं. नंतर आता सर्वसामान्य नागरिक तुम्ही आहात, तुम्हाला कायद्यातलं फार काही कळतं अशातला भाग नाही, पण तुम्हाला एक उत्सुकतेपोटी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही काय वाचू शकता. तर विविध वृत्तपत्रांमध्ये विविध लेख येतात, ज्यात मी सुद्धा लेख लिहिलेले आहेत. नंतर जवळपास प्रत्येक विषयावरची म्हणजे अगदी सातबारापासून ते मृत्यूपत्रापर्यंत या विषयावर अनेक लेखकांनी लिहिलेली अनेक अनेक पुस्तकं आहेत. आता त्या पुस्तकांची यादी एवढी मोठी आहे की त्या सगळ्यांची नावं आता मला आठवणारही नाहीत आणि ते सांगणं योग्यही होणार नाही.
तर सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य माहिती म्हणून जर पुस्तकं वाचायची असतील, तर त्याला असा काही विधिनिषेध किंवा त्याला काही गाळणी लावायची गरज नाही. तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या पुस्तकाच्या दुकानांमध्ये तुमच्या विषयावरचं जे काही पुस्तक उपलब्ध असेल, ते वाचायला घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. कारण आत्ता तुमची पाटी कोरी आहे. पण जर इथून पुढे तुम्हाला थोडं अजून पुढे जायचं असेल, थोडं अजून ज्ञान मिळवायचं असेल, तर त्या कायद्याचे मूळ कायदे जे असतात, ज्याला इंग्लिशमध्ये बेअर ॲक्ट असं म्हणतात, त्याला म्हणतात ॲक्ट ॲज इट इज, म्हणजे कायदा जसा आहे तसा. ते जर तुम्ही वाचलं तर त्याचं तुम्हाला समजून घेण्याकरता खूप उपयोग होऊ शकतो. आणि हे सर्वसामान्य नागरिक, कायद्याचे विद्यार्थी आणि वकील या सगळ्यांना लागू आहे. बेअर ॲक्ट ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांच्या फायद्याची ठरू शकते. याचं कारण असं, बेअर ॲक्ट म्हणजे कायदा जसा आहे तसा तुम्हाला वाचायला मिळतो. आता एखाद्या कायद्यावरचं एखाद्याचं पुस्तक जर तुम्ही वाचलं, तर त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक लिहिताना त्या व्यक्तीची काही मतांतरं येण्याची शक्यता असते. त्या कायद्याबद्दल त्या व्यक्तीला काय वाटतं, तो त्या कायद्याचा कसा अर्थ लावतो, हा भाग त्या पुस्तकामध्ये येऊ शकतो. आणि त्यामुळे जर तुम्ही नवखे असाल तर तुमचा गोंधळ उडू शकतो. म्हणून शक्यतो सुरुवातीला आपण बेअर ॲक्ट पासूनच सुरुवात करा. म्हणजे अगदी साधी पुस्तकं, ती साधी पुस्तकं वाचून पुढे जर तुम्हाला अजून ज्ञान मिळवायची इच्छा असेल, तर मग आपण बेअर ॲक्टची वाटचाल करू शकतो. आणि प्रत्येक कायद्याचा बेअर ॲक्ट हा मला वाटतं आता ऑनलाईनही उपलब्ध आहे आणि पुस्तकांच्या दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. मग करार कायदा असेल, मुदतीचा कायदा असेल, मालमत्ता हस्तांतरण कायदा असेल, प्रत्येक कायद्याचे बेअर ॲक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. बेअर ॲक्ट वाचून तुम्हाला कायदा जसा आहे तसा वाचायला मिळतो आणि त्याने तुमच्या विचारांना चालना मिळते. फक्त विचारांना चालना देताना एक लक्षात ठेवा की विचारांना नको इतकी चालना द्यायची नाही. कायदा जसा आहे, जसा तुम्हाला समजतोय तसा मान्य करायचा प्रयत्न करा. उगीच त्यातनं जर तुम्ही एकापेक्षा अनेक अर्थ काढायला लागलात, मग असं पण असू शकेल का, मग तसं पण असू शकेल का, मग याचा अर्थ असा पण निघतो का, तर मग या तुमच्या बुद्धीच्या झिजेला काही अर्थ उरणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी बना, सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य पुस्तकं आणि बेअर ॲक्ट वगैरे वाचा. त्याच्यानंतर महत्वाचा वर्ग येतो तो म्हणजे वकील वर्गांचा, जे नवोदित वकील आहेत किंवा सध्या व्यवसायात नवीन आलेत किंवा नव्याने त्यांना सुरुवात करायची किंवा व्यवसायात आहेत पण त्यांना ज्ञान वाढवायचं आहे, तर त्यांना काय करता येईल. तर सगळे आपला हा आता तुम्ही वकील आहात म्हणजे तुमचा हा बेअर ॲक्ट आणि सर्वसामान्य कायदेशीर माहितीचा पाया पक्का आहे असं आपण गृहीत धरूया. पण जर तो पक्का नसेल, म्हणजे बेअर ॲक्ट म्हणजे एखाद्या कायद्यामधली कलमच तुम्हाला माहीत नसतील किंवा एखाद्या कायद्यातल्या मूळ संकल्पनाच जर तुम्हाला माहीत नसतील, तर तिथपासून सुरुवात करा. मग करार कायदा म्हणजे करार म्हणजे नक्की काय, मग एन्फोर्सिएबल म्हणजे काय, मग अनएन्फोर्सिएबल म्हणजे काय, मग कन्सिडरेशन म्हणजे काय, ह्या गोष्टी आणि याच्या व्याख्या जर तुमच्या डोक्यात फिट अजून झालेल्या नसतील, तर माझ्या मते विद्यार्थ्याप्रमाणे तुम्ही बेअर ॲक्ट पासूनच सुरुवात करा. बेअर ॲक्ट तुमच्या रक्तामध्ये भिनला पाहिजे. तो पाठ असावा असं माझं म्हणणं नाही किंवा असा माझा आग्रह नाही. बऱ्याच लोकांचा असा वेडा आग्रह असतो की बेअर ॲक्ट किंवा संबंधित तरतुदी या तुमच्या तोंडपाठ पाहिजे. काही गरज नाही. म्हणजे विद्यार्थी असताना तुम्हाला घोका आणि ओका करायचा आहे, त्यामुळे तेव्हा आपल्याला ते पाठ असलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही वकील होता आणि वकील म्हणून तुम्हाला काम करताना एक नाही 10 पुस्तकं ठेवायला परवानगी असते. फक्त तुम्हाला कुठल्या पुस्तकात काय आहे, कुठल्या पुस्तकात काय कुठे मिळेल आणि कुठे बघायचं इतकी तयारी तुमची असली पाहिजे किंवा त्याच्या नोट्स तुम्ही केलेल्या पाहिजेत किंवा त्या पुस्तकाला फ्लॅप लावले पाहिजे. त्यामुळे हा जो पाठांतराचा वेडा प्रकार आहे तो किमान मी तरी कधी करत नाही. त्याने माझं काही नुकसान झालं नाही. कारण मी जेव्हा न्यायालयात उभा राहतो तेव्हा मला जर वाटलं तर आता तर आपण टॅब किंवा मोबाईल हे ठेवून माहिती बघू शकतो. पूर्वीच्या काळी आणि आत्ता सुद्धा तुम्हाला पुस्तकं ठेवून त्यातनं वाचून दाखवायला पूर्ण परवानगी आहे. त्यामुळे पाठांतर करायची तशी काही गरज नाही. मग बेअर ॲक्ट आणि मूळ कायदा हा तुमचा पक्का होत गेला की कालांतराने आपण त्याच्या अपडेटमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. कारण गंमत कशी असते की कायदा हा समाज जीवनाशी संबंधित असल्यामुळे तो सतत प्रवाही आहे. महिन्याभरापूर्वी किंवा काल एखादी कायदेशीर तरतूद होती तशीच आज असेल याची खात्री नाही. कारण बरेचदा विविध महत्वाचे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येतात ज्यांनी एखादी कायदेशीर तरतूद किंवा एखादं कायदेशीर तत्व हे जमीन आसमानाचं बदलून जातं. उदाहरणार्थ महिलांच्या वारसा हक्कांबाबत आपण जे बघितलं की 2005 ला कायदा आला
मग विनीता शर्माचा खटला, त्याचा निकाल आला. मग राधाबाई शिर्के खटल्याचा निकाल आला. म्हणजे त्या विषयाबद्दल जर तुम्हाला गती हवी असेल किंवा कोणत्याही विषयाबद्दल जर तुम्हाला गती हवी असेल, तर आधी जसा कायदा आहे तसा तुमच्या रक्तात भिनला पाहिजे. बेअर ऍक्ट तुमच्या डोक्यात बसला पाहिजे. आणि मग कालांतराने दररोज या कायद्यामध्ये कसे बदल होत चाललेत किंवा कसे बदल होत जात आहेत, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही वकिलीचा व्यवसाय करत असता, तेव्हा लोक तुमच्यावर भिस्त ठेवून असतात. त्यामुळे तुमचं जे काही ज्ञान असेल ते अद्ययावत असणं गरजेचं आहे. एखादा कालबाह्य कायदेशीर तरतुदीच्या आधारे तो जर तुम्ही एखादं प्रकरण लढायचा विचार करत असाल, तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. त्यातनं आपलं आणि आपल्या पक्षकाराचं, मुख्यतः पक्षकाराचं नुकसान होईल. त्यामुळे असं शक्यतो होऊन देऊ नये. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, कोणी काय वाचावं, तर विद्यार्थी जे असतील त्यांनी परीक्षा पास होण्याकरता जे तंत्र आहे ते आत्मसात करावं, इकडे तिकडे बघू नये. सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी साधी सुधी पुस्तकं, हलकी फुलकी पुस्तकं वाचा. त्याच्यापुढे बेअर ऍक्ट वाचा. त्याच्या पुढे तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल तर हे विविध खटले जे येतात त्यांचे निकाल किंवा त्या निकालांच्या बातम्या या तुम्ही वाचून अद्ययावत स्वतःला करू शकता. वकिलांचा जर प्रश्न असेल तर त्यांनी बेअर ऍक्ट इथपासून सुरुवात केली पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात ते सगळे कायदे तुमच्या रक्तात भिनले पाहिजेत. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनात ह्या कायद्यांमध्ये कसे बदल होत आहेत याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून असलं पाहिजे. म्हणजे कोणताही कायदा आज रोजी कसा आहे, त्याच्यात कसा बदल झालाय, काल कसा होता, आज कसा आहे, नक्की काय बदललंय आणि त्याचे काय चांगले वाईट परिणाम आपल्या किंवा आपल्या पक्षकारांच्या प्रकरणावर होणार आहेत, याचा तुम्हाला अंदाज असला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्या पक्षकारांना मार्गदर्शन करता आलं पाहिजे. माझ्या मते या प्रकारे जर तुम्ही वाचनाची आपली दिशा ठरवलीत, तर तुम्ही विद्यार्थी असा, सर्वसामान्य नागरिक असा किंवा वकील असा, तुम्हाला फायदा निश्चितपणे होईल. या विषयावर आपली काय मतं आहेत ती सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. ती तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवू शकता. धन्यवाद.